तर हा प्रकार असा आहे की ह्याच्यामध्ये तंत्रक्रियामध्ये लोक वापरणारे शक्ती कुठले. एक, अंगामध्ये पूर्णपणे जळजळ उठणं. आपण काय करतो की अंगामध्ये जळजळ उठते आणि जळजळ उठल्यानंतर आपण काय करतो की पाण्यात बसतो, की आपल्याला हात भाजला आपण पाण्यात हात घालतो किंवा काय करतो, हे तर सर्व तुम्हाला माहिती आहे. पण ज्या पाण्यात तुम्ही हात घातल्यानंतर अजून जर जाळ भडकत असेल तर काय करणार, की हा प्रकार काय होता किंवा काय नाही. जिथं डॉक्टरचं विज्ञान संपतं तिथून पुढं आपलं ह्या भारतभूमीचं जी संस्कृती आहे, सनातन हिंदू धर्माची, आध्यात्मिक ज्ञान, जे संत ज्ञानेश्वर महाराजांची तपश्चर्याची सामर्थ्य, अनेक नाथांची सामर्थ्य, अनेक 84 सिद्धांची सामर्थ्य, अनेक ऋषी मुनींचे सामर्थ्य, अनेक सिद्धवान महापुरुषांचं सामर्थ्य, अनेक माता बहिणीसारखे असणारे तसे सामर्थ्यवान जे आपल्यामध्ये होऊन गेलेले आहेत ह्या भूतळावरती, त्यांचं सामर्थ्य उपयोगी येतं. जिथं विज्ञान संपतं तिथून पुढून आध्यात्मिक ज्ञान चालू होतं. हे तर सर्वांनाच माहिती आहे. माहिती असणं आणि प्रॅक्टिकली ते त्रास होणं आणि प्रॅक्टिकली त्याच्यातनं आपल्याला कोणतरी मुक्त करतंय, ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय माहिती आहे का, हा तंत्रक्रियाचा प्रकार काय, म्हणजे शरीरामध्ये पूर्णपणे जाळ होणं, जलन होणं, काय होणं. ह्याच्यामध्ये कुठले कुठले लोक तंत्रक्रियामध्ये शक्ती वापरतात. एक, आग्या वेताळचा. ज्यावेळेस आग्या वेताळचं कुणी तंत्रक्रिया करतं त्या टायमाला शरीरामध्ये ती आग पेटते, की जर आपण एखाद्या गरम तव्यावरती पाणी टाकल्यावर कसं होतं भडका जोरात, सेम तशा पद्धतीने. दुसरा, एक अग्निचेडा पण असतो, लोक त्याला खेड्यापाड्यामध्ये आगेचेडा पण बोलतात, अग्निचेडा पण बोलतात. ठीक आहे, त्यांनी एक तशी होतं त्याच्या तंत्रक्रियाने अग्निचेडाच्या. तर अजून ह्याच्यामध्ये तंत्रक्रियाचे भागाचे असणारे शक्ती कुठले. ठीक आहे, आगेवेताळ एक झाला, अग्निचेडा एक झाला. ज्यांनी शरीरामध्ये अग्नि अस्त्राचा वापर करून सोडलेला, तंत्र करून अग्नि अस्त्र सोडून दिलेला. तर ज्यावेळेस आता तंत्र करून अग्नि अस्त्र सोडून दिलं तर आता काय बोलणार की हा त्याला तुम्ही जल अस्त्र तुम्ही जर वापरलात तर ते नीट होईल. अरे जल अस्त्र म्हणजे काय, तुम्ही का तोंडाची गोष्ट बोलता का. जल म्हणजे पाणी. त्या पाण्यामध्ये जर आता माऊलीने पाऊल ठेवलं तरी जळत होत्या त्या. काय करत होत्या, जळत होत्या त्या. आणि त्या टायमाला अशी अशी घटना घडली की ज्या टायमाला त्यांना ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या, ह्या सगळ्या गोष्टीचा